नमस्कार मित्रांनो, आज आपण घरोघरी मातीच्या चुली या लोकप्रिय मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी जानकी म्हणजेच रेश्मा शिंदे हिच्या रिअल लाईफ स्टोरीबद्दल जाणून घेणार आहोत। तिच्या आयुष्यातील काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला थक्क करून टाकतील, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया तिच्या आयुष्याचा प्रवास। रेश्मा शिंदे यांच्या आयुष्यातील नाव आणि ओळख। रेश्मा शिंदे हिचं खरं नाव राजमा शिंदे आहे। घरात आणि मित्रांमध्ये तिला दीपा आणि जानकी या टोपणनावांनी ओळखलं जातं। जन्म आणि वय। रेश्मा शिंदे यांचा जन्म 27 मार्च 1987 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला। सध्या त्यांचं वय 38 वर्षे आहे। त्या धर्माने हिंदू आहेत आणि त्यांच्या संस्कारांमध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतं। वैवाहिक आयुष्य। रेश्मा शिंदे यांनी 2025 मध्ये विवाह केला आहे। त्यांच्या पतीचं नाव पवन आहे। हे दोघंही एकमेकांसोबत खूप आनंदी जीवन जगत आहेत। कुटुंब। रेश्मा शिंदे यांचे आईवडील खूप साधे आणि प्रेमळ आहेत। त्यांचा एक भाऊही आहे, जो तिच्या प्रत्येक यशात तिचा मोठा आधार आहे। सोशल मीडिया आणि फॅन फॉलोइंग। रेश्मा शिंदे यांना इंस्टाग्रामवर तब्बल 4,33,000 लोक फॉलो करतात। तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करतात। शिक्षण। रेश्मा शिंदे यांनी BA पदवी पूर्ण केली आहे। अभिनयाच्या क्षेत्रात येण्याआधी त्यांनी शिक्षणालाही तितकंच महत्त्व दिलं। आवडती रंग आणि रुची। रेश्मा यांना लाल आणि जांभळा रंग फार आवडतो। त्यांच्या कपड्यात आणि स्टाईलमध्ये हे रंग नेहमीच दिसून येतात। त्यांना नृत्य आणि स्वयंपाक करण्याची प्रचंड आवड आहे। शारीरिक बांधा। त्यांची उंची साधारण 5.4 फूट आहे आणि वजन सुमारे 55 किलो आहे। प्रसिद्ध मालिका आणि उत्पन्न। रेश्मा शिंदे यांची खरी ओळख 2018 मध्ये आलेल्या रंगा माता या मालिकेमुळे झाली। सध्या त्या एका एपिसोडसाठी सुमारे 34,000 रुपये मानधन घेतात। नेटवर्थ आणि मित्रपरिवार। रेश्मा शिंदे यांची अंदाजे एकूण संपत्ती 2 ते 3 कोटी रुपये आहे। त्यांच्या रिअल लाईफमधील काही जवळचे मित्र मैत्रिणी आहेत जे प्रत्येक सुखदुःखात तिच्यासोबत असतात। मित्रांनो, ही होती आपल्या सर्वांच्या लाडक्या जानकी उर्फ रेश्मा शिंदे यांची रिअल लाईफ स्टोरी। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा। अशाच भन्नाट व्हिडिओसाठी आमचा चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।